राहिली। आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये आपण पाहणार आहोत यात सर्व महत्त्वपूर्ण घडामोडी। तर गेल्या 48 तासांमध्ये महाराष्ट्रात नेमकं काय घडलं, पुढल्या काळात काय घडणार आहे आणि सर्वाधिक फटका कोणत्या जिल्ह्यांना बसलेला आहे, सुरुवात करतो आहोत आपण आजच्या न्यूज प्लॅनेटला। आणि याविषयी अधिक बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत हवामान अभ्यासक पंजाबराव डक। पंजाबरावजी, खूप खूप स्वागत आपलं। पंजाबरावजी, सध्या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी होताना दिसते, यामागचं मुख्य हवामानशास्त्रीय कारण काय सांगाल? लो प्रेशर झालं होतं आणि ते एक मुंबईच्या दरम्यान एक अरबी समुद्रात एक लो प्रेशर होतं आणि इकडे नागपूरकडे एक होतं। तर त्याच्यामुळे दोन्ही मुळे काय होतं, नागपूरकडे तिकडे त्या कमी दाबामुळे पाऊस पडत होता आणि मुंबईकडे एक लो प्रेशर झालं होतं, त्याच्यामुळे एक पाऊस पडत होता। पण राज्यात मात्र आणखीन 2 दिवस मध्ये आज मध्यरात्री मात्र मध्यरात्री 2च्या नंतर ते उद्या 7 तारखेपर्यंत मुंबई, नाशिक, पुणे आणखीन खूप अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे। बरं, हा जो पाऊस सध्या सक्रिय झालेला आहे, हा मान्सूनचाच भाग म्हणायचा की एखादी वेगळी हवामान प्रणाली सक्रिय झालेली आहे? नाही नाही, हा मान्सूनचाच पाऊस आहे। 1 जून नंतर पडलेला पाऊस मान्सूनचाच असतो। बरं, पण मग यंदाच्या पावसाची जी तीव्रता आहे मागील काही वर्षांच्या तुलनेत तुम्हाला कशी वाटते? थोडी स्पीड जास्त आहे। म्हणजे काय झालं, हे जागतिक तापमान वाढीमुळे काय झालं, याच्यामध्ये स्पीड जास्त आहे, कमी वेळेमध्ये जास्त पाऊस पडायला आहे। बरं, पण मग कोकण, मुंबई, ठाणे, पालघर आणि घाटमाथ्यावरती इतका प्रचंड पाऊस का केंद्रित झालेला आहे? त्याचं कारण की एक लो प्रेशर होतं, कमी दाबाचा पट्टा होता आणि खूप गरमी वाढली होती। या ठिकाणी हवेचा कमी दाब तयार झाल्याच्या नंतर बाष्प खेचलं गेलं, त्याच्यामुळे हा पाऊस जास्त वाढला। बरं, पण मग मराठवाडा आणि विदर्भातही आता पावसाचा जोर वाढेल असं चित्र सध्या पाहायला मिळतंय का? नाही, आता काय होणार, आज मध्यरात्री म्हणजे मध्यरात्री 2च्या नंतर तर उद्या 7 तारखेला दुपारी 3 पर्यंत उद्याची म्हणजे नाशिक जिल्हा, त्र्यंबकेश्वर, त्याच्यानंतर मुंबई, इगतपुरी परिसर, इकडं वणीची देवी त्या परिसर, इकडं घाटमाता, त्याच्यानंतर अहिल्यानगर, अकोले, संगमनेर, जुन्नर, सिन्नर, मालेगाव ह्या त्याच्यानंतर आळंदी, पुणे आणि घाटमाता ह्या परिसरामध्ये आज मध्यरात्री पुन्हा आणखीन जवळपास 8 ते 9 तास सारखा जोरदार पाऊस पडणार आहे। बरोबर, त्याच्यामुळे काय होईल, परत एकदा नाशिककडे पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता उद्याच्याला म्हणजे रात्रीच्याला मग सगळीकडे पूर परिस्थिती निर्माण राहील। बरोबर आहे, त्यामुळे नाशिक आणि आसपासच्या परिसरामध्ये सतर्कतेचं आवाहन लोकशाही मराठी देखील करत आहे। बरं पंजाबरावजी, ही अतिवृष्टी आणखी किती दिवस कायम राहू शकते असा तुमचा अंदाज आहे? कारण ज्या भागात अजूनही कमी पाऊस आहे तिथे पुढील आठवड्यांमध्ये समाधानकारक पाऊस पडेल अशी अपेक्षा करायची का? आता हा पाऊस आहे ना, फक्त 7 जुलै आणि 8 जुलै 2 दिवस आहे। 9 जुलै पासून राज्यात पुन्हा सूर्यदर्शन घडणार आहे आणि राज्यात मग आता 2 दिवस हे मुंबई, नाशिक वगळता मग उद्या परवा 2 दिवस 7 आणि 8 तारखेला राज्यात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे, रिमझिम पडणार आहे, कुठं पेंडवलता पडन। जसा मुंबई पुण्याकडे तितका मात्र जोरदार पाऊस इकडं सोलापूर जिल्हा, सांगली जिल्हा, सातारा जिल्हा, इकडे मराठवाड्यात असा जोरदार पडणार नाही। बरोबर आहे, मात्र कमी दाबाचं क्षेत्र ज्याचा तुम्ही मगाशी उल्लेख केलेला होता की लो प्रेशर एरिया आणि ऑफशोअर ट्रफ्टचा या पावसामध्ये किती वाटा आहे? आता हे लो प्रेशर काय होणार, याचं चक्रीवादळात रूपांतर होऊन हे काय होईल, इकडे गुजरातकडे जाईल, गुजरातकडून मध्य प्रदेशकडे जाईल, मध्य प्रदेशकडून तिकडे जाऊन मग ते विरळून जाईल। मग ते गेल्याच्या नंतर काय होते, मग महाराष्ट्रामधलं सगळं बाष्प तिकडे खेचलं जाते। मग महाराष्ट्रामध्ये 9 जुलै पासून मग चांगले उघडीप भेटेल आणि सूर्यदर्शन घडेल। मग संपूर्ण मुंबईचा पावसाचा जोर ओसरेल, कोकणपट्टीचा ओसरेल, पुण्याकडला ओसरेल, नाशिकचा ओसरेल, सगळीकडचा ओसरेल। बरं, पण सध्याच्या घडीला शेतकऱ्यांनी पेरणी, खत व्यवस्थापन आणि पिकांची काळजी कशी घ्यावी या संदर्भात तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन करू इच्छिता, काय सल्ला देऊ इच्छिता?
आता ज्यांची पेरणी राहिली, जर ह्या 2 दिवसात जितकं पाऊस पडला आणि जमिनीमध्ये चांगली ईदभर ओल झाली किंवा 80 मिलीमीटर पाऊस पडला, तर त्यांनी पेरणी करायला पाहिजे. आणि ज्यांच्याकडे आता काही जणांचं सोयाबीन पेरलेलं आहे, मूग पेरलेले आहेत, सगळे कापूस लागवड केलेली, तर त्यांनी काय करायचं, 9 तारखेच्या नंतर उगार भेटणार आहे चांगले 5-6 दिवस. मग त्या टाइम मध्ये त्यांना तण नियंत्रण करायचं, खुरपणी कोळपणी करून घ्यायला पाहिजे. कारण की ना, जुलैच्या शेवटच्या आठवड्यात परत एकदा असंच परिस्थिती राहील पुन्हा. पण सततच्या या पावसामुळे कोणत्या पिकांना सर्वाधिक धोका निर्माण झालेला आहे? काय करू नये शेतकऱ्यांनी? आता ह्या पावसामुळे काय झालं की सोयाबीन पेरल्याच्या नंतर काय झालं, काही जणांचं सोयाबीन पाऊस पडल्याच्या नंतर एक दिवस शांत झोप पाहिजे सोयाबीन पिकाच्या, समजा कोणतंही पीक पाऊस नाही यायला पाहिजे, पण हे पेरल्याच्या नंतर ते थापटले गेलं, त्याच्यामुळे ते शेतकऱ्याचं नुकसान झालं, म्हणजे पाऊस पडल्यामुळं. बरं. आणि हं. नाही, पण मग ज्या शेतकऱ्यांची पेरणी अजूनही बाकी आहे त्यांनी काय भूमिका घ्यायची आहे शेती संदर्भात? आता ज्यांची पेरणी बाकी ना, त्यांनी जर आता ह्या 2 दिवसात पाऊस पडला आणि जमिनीमध्ये चांगला ओलावा झाला, तर पेरणी करायला काही हरकत नाही. बरं, पण एका बाजूला पाण्याचा निचरा आणि रोगराई टाळण्यासाठी तुमचा सल्ला काय आहे? तर सगळ्यात महत्वाचं आता काय करायला पाहिजे, आता ही 9 जुलैपासून ज्यावेळेस सूर्यदर्शन होईल, त्याच्यानंतर काय करायचं, तणनाशकाच्या फवारण्या करायच्या, डवरणी करायची, वखरणी करायची, कीटकनाशकाची फवारणी करायची. त्याच्यामुळे काय होतंय, पाऊस पडल्याच्या नंतर सगळ्या जीवजंतूचा जन्म होतो आणि त्यांचं अन्न काय तर हरितद्रव्य आहे. मग ते कशामध्ये असते, पानामध्ये असते. ते उठतात जीवजंतू आणि पानावर जाऊन बसतात आणि त्याचा रस ओढून घेतात. मग त्याच्यामुळे कीटकनाशकाची फवारणी करणं गरजेचं आहे. बरोबर आहे, पण अतिवृष्टीमुळे काय होतंय की अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती आहे. नद्या दुथडी भरून वाहतात. भूस्खलन आणि दरडी कोसळण्याचा धोका किती गंभीर आहे या वेळेच्या पावसाळ्यामध्ये? आता याच्यामध्ये काय होणार आहे, फक्त नाशिक, त्र्यंबकेश्वर, इकडे इगतपुरी परिसर, इकडे घाटमाथा परिसर, तिकडच म्हणता हे खूप पाऊस पडेल. माझं तर म्हणणं नाशिककडे उद्याच्याला 500 मिलीमीटर पाऊस पडेल. मी मागच म्हणलं होतं ना, मुंबईपेक्षा जास्त आता ह्या उद्याचं जे पाऊस येणार ते नाशिकला जास्त पडणार आहे. तर 400 मिलीमीटर 500 मिलीमीटर पडू शकतो. आणि मागच्या अंदाजामध्ये सांगितलं होतं की मुंबई 100 वर्षात मुंबईकरांनी पाऊस पाहिला नाही, असा पाऊस पाहायला भेटेल, तर तसा देखील पडलेला आहे. पण त्याच्यानंतर आता हे मुंबईकरांना थोडी विश्रांती भेटणार आहे. 9 तारखेपासून 9 जुलैपासून तिथला जोर ओसरल्याच्या नंतर त्यांना थोडा विसावा भेटणार आहे. बरोबर आहे, मात्र सध्याच्या घडीला एक गोष्ट पाहायला मिळते की ज्या बातम्या आमच्यापर्यंत येतात त्यानुसार घाटमाथा आणि डोंगराळ भागामध्ये सर्वाधिक पावसाचं प्रमाण सध्या यंदा पाहायला मिळत आहे. नागरिकांनी अशा वेळेला कोणत्या प्रकारच्या विशेष खबरदारीचा उपाय करणं आवश्यक आहे? हे डोंगराव घाटमाथ्यावर जेव्हा पाऊस पडतो, मग ते काय नदीकाठच्या शेतकऱ्यांनी आपण आपले जे पाळीव प्राणी असतात, ते गाय गोठे असतात, त्यांनी आपण आपल्या पशुधनाची, पाळीव प्राण्यांची काळजी घ्यायला पाहिजे. आपल्या जर मोटर नदीमध्ये असेल तर आधी पूर येण्याच्या अगोदरच त्यांनी काढायला पाहिजे, त्याची काळजी घ्यायला पाहिजे. आपलं पशुधनाची काळजी घ्यायला पाहिजे, कारण की उद्याचा पाऊस पडल्याच्या नंतर ते पाणी म्हणजे त्याला अंतच नसतो, ते कुठून बी जाऊ शकतं. त्याच्यामुळे सर्वातील सगळ्यात महत्वाचं पशुधनाची सगळ्यात महत्वाची काळजी घेणं गरजेचं आहे. बरोबर आहे, मात्र काय होतंय की अनेक ठिकाणी मच्छीमार आणि समुद्रकिनारी राहणाऱ्या नागरिकांना देखील सतर्कतेचा आदेश देणं गरजेचं आहे. दुसरीकडे तुम्ही त्यांना काय संदेश देणार आहात अशा परिस्थितीमध्ये? जे मच्छीमार आहेत तर त्यांनी काय करायला पाहिजे, 8 जुलैपर्यंत समुद्रामध्ये जायला नाही पाहिजे. मग 9 जुलैपासून गेल्याच्या नंतर काही हरकत नाही. 9 जुलैच्या नंतर संपूर्ण आपल्या महाराष्ट्राचा पावसाचा जोर ओसरणार आहे. 9 तारखेच्या नंतर त्यांनी जाण्यास काही हरकत नाही. प्रतापरावजी, अशा अतिवृष्टीच्या घटना हवामान बदलामुळे वाढत चाललेल्या आहेत की नेमकं याचं कारण काय आहे? याचं कारण सगळ्यात महत्वाचं तापमान वाढ आहे. म्हणजे हे जागतिक तापमान, ग्लोबल वॉर्मिंग, या तापमान वाढीमुळे एक फायदा झाला, महाराष्ट्रामधला पाऊस वाढला. पण हे इतका वाढला कमी वेळेमध्ये जास्त पाऊस पडायला आहे. मग हे तापमान कमी करायचे असेल तर झाडं लावा लागतील. झाडं लावा, पृथ्वीचं तापमान कमी करा. जोपर्यंत हे तापमान कमी होणार नाही तोपर्यंत अतिवृष्टीला सामना करावा लागणार आहे. त्याच्यानंतर अतिमुसळधार पावसाला सामना करावा लागणार आहे, पूर परिस्थितीला सामना करावा लागणार आहे. म्हणून ही काळाची गरज आहे. आणि हे तापमान वाढण्याचे सगळ्यात महत्वाचं कारण तुम्हाला एक सांगतो, हे झाडं वगैरे काही नसून सगळ्यात महत्वाचं सिमेंटचे घर झालेत, सिमेंटचे रोड झालेत, जागतिकीकरण झालं, कारखानदारी वाढली, वाहनं वाढले,
एमआयडीसी वाढल्या, एमआयडीसी मधून गाड्या वाढल्या, गाड्यामध्ये एसी वाढल्या, एसी मध्ये त्या गाड्या तापल्या. हे तापमान वाढल्यामुळे ह्या सगळ्या भविष्यामध्ये अशा गोष्टीला सामना करावा लागला. याच्यामध्ये एक फायदा झाला, महाराष्ट्रामधला पाऊस वाढला, पण इतका वाढला कमी वेळेत जास्त पडणाऱ्यांना अतोनात नुकसान करणार. बरोबर आहे, अतोनात नुकसान तर सगळीकडेच होत आहे. मात्र कमी दिवसात जास्त पाऊस हा जो ट्रेंड आहे सध्या तो कायम स्वरूपाचा असेल का? त्याच्या उपाययोजनांवरती तर आपण बोललात मगाशी की झाडं लावणं गरजेचं आहे आणि तापमान जे आहे ते कमी करणं अत्यंत महत्वाचं आहे. मात्र हा ट्रेंड किती धोकादायक आहे? हा खूप धोकादायक आहे ना. म्हणजे काय होणार भविष्यामध्ये ना, आतापर्यंत तुम्ही बघा, हे नाशिक जिल्ह्यामध्ये 500 मिलीमीटर कधीच पाऊस पडत नाही, पण ह्या 3 दिवसामध्ये जवळपास 500 मिलीमीटरची नोंद होईल. म्हणजे कमी वेळेमध्ये जास्त पाऊस पडायला. आता तुम्हाला सांगतो, आमचा परभणी जिल्हा आहे. आमच्या परभणी जिल्ह्याला दरवर्षी 750 ते 700 मिलीमीटर 4 महिन्यात पाऊस पडतो. ते पाऊस नाशिक जिल्ह्याला 2-2 दिवसातच पडायला आहे. म्हणजे कमी वेळेत जास्त पडल्यामुळे हे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान होत आहे. बरोबर आहे. भविष्यामध्ये महाराष्ट्रात मात्र अशा अतिवृष्टीच्या घटना अधिक आणि वारंवार पाहायला मिळतील का? कारण पुढील आठवडाभरामध्ये महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा सर्वाधिक धोका आहे असं तुम्हाला वाटतं? आता 9 जुलै, आता हे 2 दिवस तर मात्र पुणे, आळंदी, घाटमाता, कोल्हापूर पर्यंत. त्याच्यानंतर इकडं सिन्नर, जुन्नर, ओझर, त्याच्यानंतर इकडं त्र्यंबकेश्वर, नाशिक, मालेगाव, सटाणा, या परिसरामध्ये जरा जास्त पाऊस पडणार आहे. आणि त्यांना जरा उद्याचा पाऊस, म्हणजे आज मध्यरात्रीचा जे पाऊस आहे, मग त्यांनी आतापर्यंत कधी पाहिलं नाही असा पाहायला भेटणार आहे त्यांना. बरोबर आहे. मात्र पंजाबरावजी, जुलै महिन्याच्या उर्वरित काळामध्ये पावसाचं स्वरूप कशा स्वरूपाचं असेल? कारण यंदाचा पावसाळा सुरू होण्याआधीच अल निनो संदर्भात देखील इशारा देण्यात आलेला होता. मात्र अचानक आलेल्या पावसानं धरणांना किंवा पाणी साठा वाचवण्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी यश येत आहे असं म्हणायला हरकत नाही. मात्र जुलै महिन्याच्या उर्वरित काळातल्या पावसाचं स्वरूप कसं असेल? तुम्ही योग्य प्रश्न विचारला. अल बद्दल सांगतो, तर अल वगैरे काही नसतं. तुम्हाला सांगतो, महाराष्ट्राला 2 समुद्र आहेत, एक अरबी समुद्र आणि एक बंगालच्या खाडीचा समुद्र. अरबी समुद्रातून जरी पाऊस नाही, बाष्प नाही आलं, तर बंगालच्या खाडीमधून पाऊस येणार आणि ते महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एक जीवदान ठरतं. 2 समुद्र असल्यामुळे भारताला खूप चांगलं आहे. आणि विशेष म्हणजे आता हे जुलै महिना आहे, तर आणखीन काय होईल, 15, 16, 17 जुलैच्या दरम्यान महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी असा पाऊस पडणार आहे, घाटमाता, कोकणपट्टी पडणार आहे. पण त्याच्यानंतर जुलैच्या शेवटच्या आठवड्यात आता असाच एकदा जोराचा पाऊस येणार आहे. आणि ऑगस्ट मध्ये परत 2 असेच मोठे पाऊस होतील. आणि सप्टेंबर मध्ये मात्र परतीचा पाऊस असाच धुमाकूळ घालणार आहे. मग त्याच्यामध्ये काय होईल, परतीच्या पाऊस मध्ये धुमाकूळ घातल्याच्या नंतर ते पाऊस कम्प्लीट नोव्हेंबर मध्ये 2, 3, 4 नोव्हेंबरला एकदा येईल आणि 13 नोव्हेंबरला मात्र थंडी राहील. म्हणजे यावर्षी पाऊस काय होणार आहे, परतीचा पाऊस मात्र जास्त धुमाकूळ घालेल. बरोबर आहे. म्हणजे परतीच्या पावसासंदर्भातही तुम्ही अंदाज व्यक्त करताय त्यावेळेला धरणांच्या पाणी साठ्याच्या दृष्टीनं हा पाऊस किती महत्वाचा ठरतोय? धरणाच्या पाणी साठ्याच्या बाबतीत तुम्हाला एक सांगू इच्छितो, आता उद्याचा जे पाऊस पडणार आहे नाशिककडे, त्र्यंबकेश्वरकडे, काय होणार आहे, गोदावरी नदीला पूर येणार आहे. इगतपुरीकडे पडल्याच्या नंतर निळवंडे धरण, भंडारदरा, त्याच्यानंतर गंगापूरचं धरण, त्याच्यामुळे वरचे धरणामध्ये काय होईल, पाण्याची आवकी, त्याचं पाणी जायकवाडीला येणार, म्हणून याचा फायदा होणार आहे. आणि त्याच्यानंतर एक उजनी धरण आहे, म्हणजे बऱ्याच शहराचे ताण भागवणार आहे. घाटमाथ्यावर तिकडे पाऊस पडत असल्यामुळे त्या उजनीमध्ये आवक सुरू झाली. आता 14,000 आणि रात्रीच्या आणखीन ती वाढणार आहे, कारण की मध्यरात्री खूप पाऊस पडणार आहे. म्हणून हे पाऊस फायद्याच्या देखील आहे. म्हणजे काय झालं की जे म्हणत होते ना दुष्काळ पडेल, पण काय होईल, सगळ्यात महत्वाचं पिण्याचा, शेतकऱ्याला तुम्हाला एक सांगतो, कोरड्या दुष्काळापेक्षा ओला दुष्काळ परवडतो. काय होतं, कोरड्या दुष्काळामध्ये काय होतंय, माणसाला काही भेटल पण फक्त पशुधनाला मात्र पाणी भेटत नाही, चारा भेटत नाही. बरोबर आहे. म्हणून ओला दुष्काळ सगळ्यात महत्वाचं परवडतोय. बरोबर आहे. सोशल मीडियावरती आजकाल काय होतंय की हवामानाबाबत अनेक अफवा पसरतात. नागरिक जे आहेत त्यांनी कोणत्या माहितीवरती सर्वाधिक विश्वास ठेवावा या संदर्भातलं काय आवाहन आहे तुमचं? सगळ्यांनी काय करायला पाहिजे, माझं तर म्हणणं आहे, निसर्गावर जास्त अभ्यास करायला पाहिजे. निसर्गापासून काय होतंय, वेगवेगळे संकेत भेटतात, त्याच्यामधून अभ्यास करायचा. आणि आपल्याला आपण आपल्या
जागतिक समजा परभणी जिल्हा आमचा, समजा आपल्या परिसरामध्ये कोणतं हवामान राहतं त्याच्या बदलानुसार आपण आपल्या पिकाचं नियोजन करायला पाहिजे. आपल्या इकडे दुसरीकडे ज्या पीक चांगले येत असल्यामुळे आपल्या इकडे करायला नाही पाहिजे. हवामान आधारित शेती करायला पाहिजे. म्हणजे आपल्याला जसं जमल तसं. निसर्ग म्हणते पाऊस जास्त तर पाऊस येणारी पिके करायला पाहिजे. निसर्ग म्हणते थंडी जास्त तर थंडी येणारी पिके करायला पाहिजे. निसर्ग म्हणते ढगाळ वातावरण जास्त उन्हाळा आणि ऊन जास्त तर मग तशी पिकं करायला पाहिजे. पण निसर्गाच्या विरोधात जाऊन शेती करायला नाही पाहिजे. तर तसे केलं तर मग काय होईल, शेतकऱ्यामध्ये शेतकऱ्याची शेती नुकसानदायी ठरेल. पंजाबरावजी, मात्र काय आहे हॅलो. की शेवटी महाराष्ट्रातील शेतकरी नागरिक यावेळेला तुम्हाला पाहतायत, या सगळ्यांसाठी जाता जाता एक महत्वाचा संदेश काय द्यावा असं वाटतं? शेतकऱ्याला एक सांगू इच्छितो की आज आहे 6 जुलै. आज 6 जुलैला मध्यरात्री म्हणजे 7 जुलै लागताना म्हणजे 2 वाजल्यापासून ते 7 जुलै ते 4 वाजेपर्यंत काय होणार आहे, पुणे जिल्हा, आळंदी इकडं, नाशिक जिल्हा, मुंबई, त्र्यंबकेश्वर त्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे, चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. आपण आपली स्वतःची काळजी घ्यायची, पशुधनाची काळजी घ्यायची. आणि त्याच्यानंतर मग 8 जुलैच्या नंतर थोडं वातावरणामध्ये पावसाचा जोर ओसरेल. 9 तारखेच्या नंतर चांगलं सूर्यदर्शन घडेल. मग आपण आपले पेनी राहिले असेल तर पेनी करून घ्यावं, वखरणी करून घ्यावं, तणनाशक मारून घ्यावं, कीटकनाशकाच्या फवारण्या करून घ्यावं. आणि सगळ्यात महत्वाचं, नदीकाठच्या लोकांनी मात्र आपण आपले पाईपलाईन असेल, पशुधन असेल तर त्यांची सुरक्षा स्थळी हलवण्याची तयारी ठेवावी. नक्कीच धन्यवाद पंजाबराव डक, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि हवामानाचा पुढल्या काळातील अंदाज काय तो आपल्या महाराष्ट्रातल्या सर्व प्रेक्षकांना समजावून सांगितलात, त्याचं विश्लेषण केलं, त्यासाठी धन्यवाद. त्यानंतर न्यूज प्लॅनेटमध्ये आपण आज आढावा घेणार आहोत ज्या ज्या शहरांची महत्त्वपूर्ण नावं घेण्यात आली. त्यामध्ये एक म्हणजे मुंबई, त्या ठिकाणाहून मनीष गांगुडे आमचे प्रतिनिधी, पुण्याहून स्वतः चंद्रशेखर भांगे, रायगडमधून भारत गोरेगावकर आणि नाशिकमधून महेश महाले आमचे प्रतिनिधी, कोल्हापूरमधून सतेज आणि साताऱ्याहून इम्तियाज मुजावर देखील आपल्यासोबत जोडले जातील. या सर्व आमच्या प्रतिनिधींकडून त्या ठिकाणची परिस्थिती काय आहे आणि त्या ठिकाणच्या प्रशासनानं या महाराष्ट्रात होणाऱ्या पावसाला तोंड देण्यासाठी काय तयारी केलेली आहे या संदर्भातला आढावा घेऊयात एका छोट्याशा ब्रेकनंतर.